नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। आणि वर्गीकरण हा जो काही घटक आहे तो सगळ्या स्पर्धा परीक्षांना कामाला येणारा घटक आहे। आज आपल्याला वर्गीकरण पाहायचं तर ते आकृत्यांचं वर्गीकरण पाहायचं आहे। आकृत्याच्या वर्गीकरणाच्या प्रश्नांचा सराव आपल्याला करायचा आहे। व्हिडिओ जर पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात। तर चला आपण जास्त वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। बघा तुमच्या समोर आकृत्या आहेत काही। तर काय सांगितलेलं आहे, पुढील प्रश्नातील पर्यायात 3 आकृत्यांचा त्यांच्यातील सारखेपणामुळे एक गट बनतो। म्हणजे 3 आकृत्या कुठल्या तरी बाबतीमध्ये समान आहेत आणि एक आकृती मात्र वेगळी असणार आहे। ती वेगळी आकृती आपल्याला शोधायची आहे। तर आपल्याकडे 4 आकृत्या दिलेल्या आहेत। ही पहिली आकृती आहे। पहिल्या आकृतीचा आपण विचार करूयात। या पहिल्या आकृतीमध्ये काही चौकोन दाखवलेले आहेत आणि हे जे चौकोन आहेत असे कुठेतरी एकमेकात गुंफलेले चौकोन आपल्याला दिसून येत आहेत। अशा प्रकारचे चौकोन पहिल्या आकृतीमध्ये दिसतात। त्या सगळ्या बाजू ज्या आहेत या चौकोनाच्या एकमेकात गुंफलेल्या दिसतात। म्हणजे चारही चौकोन जे आहेत ते या पद्धतीने एकमेकात आपल्याला गुंफलेले दिसून येत आहेत। त्यानंतर त्रिकोणाचाही विचार केला तर तीनही त्रिकोण एकमेकांमध्ये गुंफलेले दिसून येत आहेत। वर्तुळांचा विचार केला तर वर्तुळ आपल्याला गुंफलेल्या स्वरूपामध्ये दिसून येत नाही, तर एकमेकांना स्पर्श केलेल्या स्वरूपामध्ये दिसून येत आहेत। म्हणजे सरळ आपल्या लक्षात येतं की आकृती क्रमांक 3 ही वेगळी आकृती आहे। शेवटची सुद्धा जे काही चौरस आहेत ते एकमेकात गुंफलेले आपल्याला दिसून येत आहेत। पुढचा प्रश्न आपल्यासाठी असा आहे, बघा अशा प्रश्नांकडे थोडंसं काळजीपूर्वक लक्ष देणं खूप गरजेचं आहे। कारण का, वर्तुळ सगळीकडे समानच आहेत, पण मात्र सोबत जे काही तुम्हाला अक्षर दाखवलेली आहेत, इथे n असा दाखवलेला आहे पण मात्र इथे असा दाखवलेला आहे। तर n चा असा n कधी तयार होईल, तर असा हा जो n आहे या n ची ही पाण्यातील प्रतिमा आहे। पाण्यातील प्रतिमा म्हणजे ही रेषा वरती जाणार आहे, ही रेषा जी आहे ती अशी होणार आहे आणि असा n दिसणार आहे। करेक्ट, तसा n दिसलेला आहे। म्हणजे ही झाली याची पाण्यातील प्रतिमा, पाणी। त्यानंतर ही जी आहे ही सुद्धा पाण्यातील प्रतिमा आहे। पी जो असा दिसणार आहे, तर पी ची पाण्यातील प्रतिमा कशी दिसेल, ही रेषा वरती आणि या बी सारखा दिसेल। म्हणजे ही सुद्धा पाण्यातील प्रतिमा आहे। दोन्ही सुद्धा आकृत्या या पाण्यातील प्रतिमा आहेत। जर समजा तुम्हाला पाण्यातील प्रतिमा कशी ओळखायची हे जर ओळखता येत नसेल तर आपल्या या चॅनलवरती एक व्हिडिओ आहे, आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिमा। तो संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघून घेऊ शकता। ही सुद्धा टी जी आहे ही टी सुद्धा पाण्यातील प्रतिमा आहे। क्यू कसा तयार होणार आहे, तर क्यू गोल असाच राहणार आहे आणि ही त्याची काय होणार आहे, पाण्यातील प्रतिमा आहे। म्हणजे पाण्यातील प्रतिमा आहेत। पहिल्या आकृतीमध्ये पाण्यातील प्रतिमा, दुसऱ्या आकृतीत पाण्यातील प्रतिमा आहेत। ए सुद्धा जो आहे तो पाण्यातील प्रतिमा आहे आणि डी जो आहे हा डी पाण्यातील प्रतिमेमध्ये दिसत असताना आपल्याला डी हा असाच दिसायला पाहिजे होता, पण ही झाली त्याची आरशातील प्रतिमा। आरसा या पद्धतीने प्रतिमा दाखवतो। त्यानंतर एल ही पाण्यातील प्रतिमा आहे आणि डब्ल्यू सुद्धा पाण्यातील प्रतिमा आहे। म्हणजे पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 मध्ये पाण्यातील प्रतिमा आहेत अक्षरांच्या, पण मात्र पर्याय क्रमांक 3 मध्ये पाण्यातील प्रतिमा नाही, तर डी हा आरशातील प्रतिमा आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 जी काही आकृती आहे ती वेगळी आकृती आहे, म्हणून याचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3 होणार आहे। पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात। बघा या पद्धतीने तुम्हाला क्लिअर कट जर दिसत असेल तर यामध्ये चौकोन दाखवलेला आहे, त्रिकोण दाखवलेला आहे, पंचकोन दाखवलेला आहे। यामध्ये चौकोन, त्रिकोण, पंचकोन, चौकोन, त्रिकोण, पंचकोन, चौकोन, त्रिकोण आणि पंचकोन या पद्धतीने आकृत्या दाखवलेल्या आहेत। पण त्यामध्ये तीनही आकृत्या या चारही आकृत्यांमध्ये, चारही पर्यायांमध्ये दाखवलेल्या आहेत। पण मात्र काही रेषा आहेत, या रेषांचा विचार करूयात। जो चौरस आहे, चौरसातील रेषा या तिरप्या तिरप्या दाखवलेल्या आहेत, म्हणजे वरून खालच्या बाजूला। इथे सुद्धा चौरसातील रेषा वरून खालच्या बाजूला तिरप्या आहेत, चौरसातील रेषा वरून खालच्या बाजूला तिरप्या आहेत, चौरसातील रेषा सरळ आहेत। बघा यावरून चौरसावरूनच लक्षात येतंय की पर्याय क्रमांक 4 ही आकृती जी आहे ती वेगळी आकृती आहे। यामध्ये चौरस, त्रिकोण आणि जो काही पंचकोन आहे ते समान जरी असले तरी त्यांच्या रेषांमध्ये फरक आहे, एवढा सूक्ष्म फरक आपल्याला शोधावा लागतो। त्यानंतर पुढच्या आकृतीकडे आपण जाऊयात। एक छत्री दाखवलेली आहे। पावसाळ्यामध्ये आपण छत्रीचा वापर करत असतो। छत्रीचा दांडा जो आहे तो दांडा बघा या पद्धतीने आहे। त्यानंतर हीच छत्री अशी फिरवली, दांडा खालच्या बाजूला येणार आहे, इकडे येणार आहे, वरच्या बाजूला जाणार आहे। काही हरकत नाही, म्हणजे दांडा व्यवस्थित आहे। पण दांड्याच्या बाजूला 1 2 3 4 1 2 3 4
1 2 3 4 म्हणजे भागही 4 4च आहेत. त्यानंतर इथे एक गोल भाग दाखवलेला आहे असा आणि इथे एक आयताकृती भाग दाखवलेला आहे. दांड्याच्या बाजूला आयताकृती भाग आला पाहिजे. दांड्याच्या बाजूला आयताकृती भाग आहे. दांड्याच्या बाजूला आयताकृती भाग आहे. दांड्याच्या बाजूला आयताकृती भाग नाही तर गोल भाग आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा वेगळा पर्याय आहे. व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक मात्र करून ठेवायचा आहे. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. तर बघा यामध्ये आता एक वर्तुळ तर सगळ्याच यामध्ये दाखवलेला आहे, पण मात्र आतमध्ये जे काही त्रिकोण दाखवलेले आहे एक भाग रंगवलेला एक भाग न रंगवलेला आहे आणि दोनही त्रिकोण सारखे आहेत. तर जर समजा आपल्याला एक त्रिकोण दाखवलेला आहे आणि त्याचा एक भाग रंगवलेला आहे आणि दुसरा खालचा जो काही बाजू आहे त्यामध्ये पुढचा भाग रंगवलेला आहे, पुढचा भाग रंगवलेला आहे, असं कधी होईल तर या आरशातील प्रतिमेमध्ये या पद्धतीने होतं. जे काही न रंगवलेला भाग आहे तो अगोदर दिसणार, रंगवलेला भाग नंतर दिसणार आहे. म्हणजे ह्या आरशातील प्रतिमासारखी आकृती आहे. ही आकृती सुद्धा आरशातील प्रतिमेसारखी होती का हे एकदा आपण चेक करूयात. एक आयत आहे, या पद्धतीने आयताची ही आहे आणि आरशातील प्रतिमा याची कशी दिसणार आहे तर आरशातील प्रतिमा ही रेषा वरती असणार आहे, या पद्धतीने दिसणार आहे, या पद्धतीने. ही सुद्धा आरशातील प्रतिमा आहे, आरशातील प्रतिमा आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 मध्ये जर आपण गोलामध्ये वरची जी रेषा आहे ती आरशातील प्रतिमा जर असेल तर इथे आरशातील प्रतिमा कशी दिसावयास हवी तर या पद्धतीने ती दिसावयास हवी होती, ती या पद्धतीने नाहीये. म्हणजे पर्याय क्रमांक 3 या आकृतीमध्ये थोडंसं वेगळेपण आपल्याला दिसून येतं. पर्याय क्रमांक 4 सुद्धा आपण चेक करूयात. तर वरची जी आकृती आहे ती या पद्धतीने आहे. आरशातील प्रतिमा तिची कशी दिसणार आहे तर आरशातील प्रतिमा तिची अशीच दिसणार आहे, म्हणजे आरशातील प्रतिमाच आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 मध्ये आरशातील प्रतिमा ही आपल्याला दिसून येत नाही, ती पाण्यातील प्रतिमा आहे. येतंय लक्षात? चला पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. इथे एक आकृती दाखवलेली आहे. आकृतीचे 1 2 3 आणि 4 भाग केलेले आहेत. या चौकोनाचे सुद्धा 4 भाग आहेत. या चौकोनाचे पुढच्या चौकोनाचे 4 भाग आहे आणि त्याच्या पुढच्या चौकोनाचे 4 भाग आहेत. पण मात्र हे समान आहेत. कसे आहेत? समान आहेत. हे सुद्धा समान आहेत. हे सुद्धा समान भाग केलेले आहेत. हे सुद्धा समान भाग केलेले आहेत. मात्र हे जे भाग आहेत हे दोन भाग समान जरी असले तरी हे भाग असमान आहेत. म्हणजे असमान भाग त्यामध्ये केलेले आपल्याला दिसून येतात. म्हणून पर्याय क्रमांक 4 ची आकृती जी आहे ती वेगळी आकृती आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. एका पंचकोनाच्या भोवती आपल्याला 2 रेषा काढलेल्या दिसत आहेत. पंचकोन सगळीकडेच आहेत, रेषा काढलेल्या ज्या आहेत त्या सगळीकडेच आहेत. या रेषांचा विचार करा. इथे अशा रेषा आहेत, पण या रेषेला सरळ रेषा आहेत. इथे मात्र या तिरप्या रेषा आहेत. पर्याय क्रमांक 1 ची आकृती ही आपल्याला वेगळी असलेली दिसून येत आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे चला. तर बघा वर्तुळ तर सगळीकडेच आहे. वर्तुळाचे 3 समान भाग केलेले सुद्धा आपल्याला दिसून येत आहेत. पण वर्तुळाच्या समोर काय आहे तर स्टार आहे. स्टारच्या समोर आपल्याला चौकोन असलेला दिसून येत आहे. तर या पद्धतीने याला घड्याळाच्या दिशेने म्हणजे घटिवत असं सुद्धा म्हटलं जातं. तर वर्तुळाच्या समोर स्टार येतो, त्याच्या समोर कोण येत आहे तर चौकोन येत आहे. वर्तुळाच्या समोर इथे स्टार आला पाहिजे होता, तो आलेला नाहीये. वर्तुळाच्या समोर स्टार आलेला आहे, स्टारच्या समोर चौकोन आलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 ही आकृती आपल्याला वेगळी असलेली दिसून येत आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. एक चौकोन केलेला आहे, चौरसच म्हणूयात त्याला आपण, आणि त्याचे 4 भाग केलेले आहेत. समान 4 भाग 1 2 3 4 असे नंबर दिलेले आहेत. त्यानंतर 3 4 5 6 असे नंबर दिलेले आहेत. 4 5 6 आणि 7 असे नंबर दिलेले आहेत. म्हणजे क्रमाने नंबर आपल्याला दिलेले दिसून येत आहेत. पण 2 3 4 5 पाहिजे होतं तर 5 4 असं दिसतंय, कारण घटीवत पद्धतीने ते यायला पाहिजे होतं. पर्याय क्रमांक 4 ही काय असणार आहे? वेगळी आकृती आपल्याला दिसून येणार आहे. पुढचा प्रश्न असा आहे. तर बघा एक त्रिकोण काढलेला आहे आणि त्रिकोणच्या बेसला एक वर्तुळ काढून त्याला आडव्या 2 रेषा आहेत. त्रिकोणाचा हा बेस आहे, त्याच्या बाजूला वर्तुळ, उभ्या 2 रेषा झालेल्या आहेत. त्रिकोणाच्या बेसला वर्तुळ पाहिजे होतं, बेसला नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3 वेगळं दिसून येतं. चौथ्या याच्यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर आपल्याला त्रिकोणाच्या बेसला वर्तुळ काढून ज्या रेषा आहेत त्या 2 रेषा काढलेल्या दिसून येतात. म्हणजे ही वर्तुळ बेसला आहे, त्याच्या पायाच्या बाजूला आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 हा प्रश्न काळजीपूर्वक समजावून घ्या,
कारण इथे जी काही अक्षरं वापरलेली आहेत ती अल्फाबेट्स आपल्या इंग्रजी अल्फाबेट्स आहेत. पण यामध्ये इंग्रजी अल्फाबेट्स आहेत सगळे कॅपिटलमध्ये आहेत, पण मात्र यामध्ये फरक काय असतो तर या टीला आपण या पद्धतीने मधोमध याच्यावर फोल्ड करू शकतो, म्हणजे याचे दोन समान भाग तयार करू शकतो. यूचे करू शकतो का उभे समान भाग नक्कीच होऊ शकतात. ही बाजू यावर टाकली तर सबसेल बसवू शकते. त्यानंतर यमचे सुद्धा समान भाग करता येतील का तर यस करता येतील. पीचे करता येतात का ते सुद्धा बघा. पीचे आपण दोन समान भाग करण्याचा प्रयत्न केला तर समान भाग होणार नाहीत, म्हणजे पर्याय क्रमांक 4 ही वेगळी आकृती असलेली आपल्याला दिसून येणार आहे. पुढचा प्रश्न बघायचा आहे आपल्याला. यस सारखा आकार आहे, यस सारखा आकार या पद्धतीने यस सारखा आकार काढलेला आहे आणि या यसला या पद्धतीने मोराचा आकार दिल्यासारखं आपल्याला दिसतंय. यस सारखा आकार आहे, मोरासारखा आकार आणि इथे एक गोल दिलेला आहे आणि ते गोल कुठे आहे तर या बाजूला आहे, म्हणजे मोराचा पोटासारख्या आकाराच्या बाजूला आहे. मोराच्या पोटासारख्या आकाराच्या बाजूला, पोटासारख्या आकाराच्या बाजूला, पोटासारख्या आकाराच्या बाजूला. इथे पोटासारख्या आकाराच्या बाजूला पाहिजे होतं गोल, तिथे नाहीये, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे वेगळं आहे. यावरूनच आपल्या लक्षात येऊन जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याकडे असा आहे. तर एक वर्तुळ काढलेला आहे, बाण दाखवलेले आहेत. आपण याला थोडक्यात घड्याळाचा आकार आहे असं म्हणूयात. घड्याळाचे काटे आहेत हे काटे. तर बघा यांच्यामध्ये 90 अंशाचा कोन झालेला दिसून येतो. यांच्यामध्ये 90 अंशाचा कोन झालेला दिसून येतो काट्यांमध्ये. यांच्यामध्ये हा 90 अंशाचा कोन आहे का? 90 डिग्रीचा अँगल आहे का? तर निश्चितच नाही. पर्याय क्रमांक 3 हे वेगळं असणार आहे. यामध्ये सुद्धा 90 अंशाचा कोन झालेला दिसून येतो. एवढं सोपं होतं. पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर होणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे. त्रिकोण आहे, त्रिकोणाच्या डोक्यावरती गोल काढलेला आहे. त्रिकोणाच्या डोक्यावरती गोल, त्रिकोणाच्या डोक्यावरती गोल, त्रिकोणाच्या डोक्यावरती गोल. सगळ्यात अगोदर महत्वाचं हे बघून घ्यायचं की आकृतीमध्ये सगळं ब्रॉडर स्ट्रक्चर कसं आहे हे सगळ्यात महत्वाचं क्लिअर कट करून घ्यायचं. कधी कधी वरचेवर आपल्याला सापडून जातं, त्यामुळे आतमध्ये जास्त विचार करण्याची गरज नाही. सगळं सारखं आहे. त्यानंतर आपण विचार करूयात. पी चा असा बीत कधी तयार होतो? तुम्हाला मागच्या याच्यात सांगितलं पाण्यातील प्रतिमेमध्ये. आरचा असा आर कधी तयार होईल, असा उलटा आर कधी तयार होईल तर आरशातील प्रतिमा. आरसा या पद्धतीने प्रतिमा दाखवतो. त्यानंतर येऊचा असा उलटा येऊ कधी तयार होईल पाण्यामध्ये. आणि हा जो काही जे आहे, जेचा या पद्धतीने जे कधी तयार होईल पाण्यामध्ये. म्हणजे पाणी 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 हा आहे आरसा, म्हणजे पर्याय क्रमांक 2 ही वेगळी आकृती असलेली आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. पुढच्या प्रश्नामध्ये ब्रॉडर टाईपच आहे की सगळे चौकोन दाखवलेले आहेत. चौकोनाच्या 4 कोपऱ्यांमध्ये 4 रेषा, पण मात्र आतमध्ये तेवढ्याच प्रकारचे अधिकचे चिन्ह दिलेले आहेत, बेरजेचे चिन्ह दिलेले आहेत. 1 2 3 1 2 3 1 2 3 4 इथे 4 बेरजेचे चिन्ह पाहिजे होते, ते दिसून येत नाहीत. 1 आणि 2 2 बेरजेचे चिन्ह आहेत, म्हणजे हे बरोबर, हे बरोबर आणि हे बरोबर. पर्याय क्रमांक 3 ची आकृती ही वेगळी आकृती आपल्याला दिसून येते. हा व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट करून निश्चितच सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.